नमस्कार मित्रमित्रांनो, आज आपण पाहणार अगदी मऊ लुसलुशीत अशी सुरळीची वडी. सुरळीची वडी बनवताना बऱ्याच वेळा पातेल्यात जेव्हा आपण मिश्रण बनवतो, आजूबाजूला हे मिश्रण लागू लागतं किंवा ते मिश्रण झालंय की नाही ते कळत नाही, म्हणून बऱ्याच वेळा सुरळीची वडी बरोबर बनत नाही. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची कुठेही चूक होणार नाही. प्रमाणासहित तुम्हाला इथे सांगितले आणि त्याचबरोबर झटपट बनेल आणि अगदी परफेक्ट सुद्धा बनेल. तर चला, जास्त आणखीन आपण काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचं मिक्सरचं भांडं आणि 1 वाटी घ्यायचं बेसन. बेसन मात्र जाडसर घ्यायचं नाही, अगदी बारीक घ्यायचं. हे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये अगदी फ्रेश असं दही घाला, अगदी ताजं असं, अर्धी वाटी. आणि इथे जरा आंबट असेल तर हरकत नाही. चवीपुरतं मीठ घालायचे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा असं हळद. हळद फक्त रंगासाठी, त्याचा कोणताही फ्लेवर त्या हळदीचा त्याच्यामध्ये येत नाही. रंग घातला म्हणजे रंग अशा पद्धतीने सुरेख येतो. आता पाण्याचंही प्रमाण सांगते. 1 वाटी त्याच्यामध्ये घालायचे पाणी. पाणी घातल्यानंतर मिक्सरला लावायचं आणि 1-2 वेळा चांगलं अगदी फिरवून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने पेस्ट आपली रेडी होते. बघा, हे मिश्रण रेडी झाले, पेस्ट नाही, सॉरी, मिश्रण. आता इथे मात्र एक माझी चूक झाली की मी हिरवी मिरची आल्याची पेस्ट हळद घातल्यानंतर घातली होती. तो व्हिडिओ जरा स्किप झालाय. हिरवी मिरची आल्याची पेस्ट टाकायची, नंतर मिक्सरला लावायचं आणि चांगलं अशा पद्धतीने अगदी अगदी वाटून घ्यायचं. बघा, कुठेही मिरचीचा सुद्धा दाणाचा दिसत नाही. अगदी व्यवस्थित गाळून घेण्याची सुद्धा गरज नाही. अर्धी वाटी या मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं. म्हणजे 1 वाटी बेसनला अर्धी वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी, अगदी परफेक्ट प्रमाणे. नंतर आपण हे सगळं मिश्रण ना अगदी ढवळून घ्यायचं. याच प्रमाणाने तुम्ही ही चुरडीची वडी बनवायची, म्हणजे तुमच्या कुठेही चूक होणार नाही. तुम्हाला काही अगदी मिश्रण बघायची वगैरे काहीही गरज नाही. आपोआप तुमचं मिश्रण हे अगदी व्यवस्थित रेडी होईल. सगळ्यात अगोदर काय करायचं, कुकर लावायचा. कुकर म्हणजे गॅस लावायची नाही, कुकर घ्यायचा. 1 ग्लास पाणी टाकायचं, स्टँड ठेवायचं आणि हे जे पातेलं त्याच्यामध्ये ठेवायचं. नंतर झाकण लावायचं. पातेल्यावरती झाकण लावा. त्या कुकरच्या झाकणाला जे पाणी येतं, म्हणजे जी वाफ येते ती त्याच्यामध्ये मिश्रणात पडता कामा नये म्हणून अशा पद्धतीने झाकण लावून कुकर बंद करायचा. 4 शिट्या अगदी व्यवस्थित होऊ द्यायच्या. 4 शिट्या झाल्या की नंतर काय करायचं, गॅस बंद करून अगदी त्याला पूर्ण वाफ जाऊ द्या आणि नंतरच आपण कुकरचं झाकण उघडून पाहायचं. आता बघा, वाफ पूर्णपणे गेली, कुकरचं झाकण केलंय, पण बघा पाणी त्या झाकणावर पडले. ते पाणी मात्र त्या मिश्रणात पडता कामा नये म्हणून ह्याची काळजी घ्यायची. अलगदच ते झाकण उचलायचं आणि नंतर हे आपण बघा व्यवस्थित परफेक्ट आपलं हे मिश्रण झालंय. कुठेही काही चुकत नाहीये. पटकन पातेलं काढायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्हाला जर असं वाटलं की जास्त पातळ आहे तर काही हरकत नाही, 1 शिटी आणखीन घ्या, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही. आता चांगलंही ढवळून घेतलं. ढवळून घेतल्यानंतर हे मिश्रण गरम असल्यामुळे इथे आपण पटकन झाकण लावायचं आणि ताटं मात्र अगोदरच काढून रेडी करायची. आता 1 ताट घेतलंय आणि त्याच्यावरती थोडंसं मिश्रण टाकायचं आणि इथे तुम्ही स्पॅच्युलाने किंवा उलथानाने किंवा आपण जे भात ज्याच्याने घेतो त्याच्याने कशाने करू शकता. आता मी इथे स्पॅच्युलाने ते थोडंसं मिश्रण टाकलंय आणि माझ्याकडे स्क्रॅपर होतं, जे केक करताना आपण जे वापरतो त्या पद्धतीचं स्क्रॅपर होतं. अगदी त्याच्याने आणखीन ती सुरळीची वडी अगदी लावायला अगदी मस्त होते. नसेल तर काही हरकत नाही, उलथानाने करू शकता. आणि मात्र ज्या वेळी तुम्ही पीठ घ्याल त्या वेळी ते झाकण लावून पातेलं बाजूला ठेवायचं. बघा, व्यवस्थित अगदी सगळ्या बाजूने अगदी केले, मात्र पातळ जास्त करायचं नाही आणि जास्त जाड सुद्धा नाही. आता अशा पद्धतीने झालं की पुन्हा मी तुम्हाला दुसरंही ताट लावून दाखवते, ते सुद्धा उलथानाने. आता पुन्हा हे मिश्रण थोडंसं घेतल्यानंतर पुन्हा आपण त्याला अगदी झाकण लावून बाजूला ठेवून देऊया. आणि आता मात्र इथे मी उलथानाने केले. बघा, कुठे अगदी मस्त होतं. इथे तुम्हाला घाई गडबड करायची गरज नाही, झटपट करण्याची पण गरज नाही. आरामशीर तुम्ही करू शकता, का हे मिश्रण अगदी बराच वेळ गरम राहतं. बरीचशी ताटं मी करून घेतलेली आहेत आणि आता आपण तुम्हाला मिश्रणी दाखवते. पातेल्यात बघा जरा सुद्धा राहिलं, 1 चमचा असेल अगदी मोजकं, म्हणजे कुठेही वेस्ट आपलं म्हणजे वाया जात नाही. आता अशाच पद्धतीने आपण त्यानंतर पटकन चाकूच्या साहाय्याने आपण त्याला कापून घ्यायचं आणि मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने सुरळीची वडी अगदी व्यवस्थित रोल करायची. जरासं त्याला अशा पद्धतीने थोडंसं उघडायचं बोटाने, नंतर 4 बोटाने किंवा 2-3 बोटाने असं करत वाटला 2 हात लावले तरीच हरकत नाही आणि पूर्णपणे अशाच पद्धतीने रोल करायचं. अगदी झटपट बनते, काही खायला तर उत्तम लागतेच. एखाद्या वेळी तुम्हाला असं वाटलं की कधी तुम्हाला करायचं आहे, 10-15 मिनिटात ही आपली सुरळीची वडी बऱ्याच क्वांटिटीने बनते. आता या सगळ्या ज्या सुरळीच्या वड्या मी याच पद्धतीने सगळ्या काढून घेणार आहे. म्हणजे सगळ्या रेडी झाल्या की आपण फोडणी द्यायला मात्र आपल्याला मग
अगदी सोपं जातं. सगळ्यात आम्ही ते वडी काढून घेतलेली आणि आता पटकन खमंग फोडणी देऊया. फोडणी पात्रामध्ये तेल गरम केले, राई टाकायची, त्याच्यामध्ये टाकायची 1 चमचा राई, 1 चमचा तीळ टाकायची. तीळ टाकले की नंतर टाकायचे हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून. गॅस आता मात्र बंद करायची आणि मग कढीपत्ता आणि हिंग टाकायचा. फोडणीसुद्धा अगदी मस्त खमंग झाली, कुठेही करपलेली नाही. ती उचलायची आणि थोडी थोडीशी करून त्या आपण वडीवरती, सुरळीच्या वडीवरती टाकायची. आता बघा या फोडणीमुळे ना ती आणखीन चवीला बनते. चटणीसुद्धा तुम्ही याच्याबरोबर करू शकता. चटणीसुद्धा नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता. हे सगळं फोडणी घातल्यानंतर थोडंसं ना त्याच्यावरती जरासं खोबरं टाका. खोबरं टाकायचं आणि त्याचबरोबर जराशी कोथिंबीर. आता ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणात एक तुम्हाला सुरळीची वडी दाखवलेली आहे. कुठेही चुकणार नाही. तोडूनही दाखवते बघा किती मस्त मऊ लुसलुशीत झाली. जर रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा, कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका. नवे असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.